सकाळचा टाइम आहे आणि मी माझ्या फार्मवर आहे आता आणि विष्णू मामा तिथे भाजी लावते। तर ह्या ताईच्या हातात आहेत भाजीची रोपं, वांगी आणि तांबोटीची, आणि ते आता लावणार आहेत। आता फ्लॉवर, लाल माठ, हिरवा माठ असं लावलेलं आहे। आणि तिथे आहे आपले वेल्डर भाऊ आणि मामा जे इथे काम करत आहे आपल्या शॉपचं। तर एकदा हे पूर्ण झालं मी नक्की तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल। आणि ही एक वेगळी खुशी आहे की आपल्या फार्मवर हे ग्रो होतात आणि खायला भेटलं तर जाम मजा येते, कारण ते एकदम ऑर्गॅनिक आहे। तर आपलं शेणखत आणि गोमूत्र हे आपण यूज करतो इथे। आणि हा लहानसा पॅच आहे जो आपण इथे आता भाजी लावतो। मोठी झाल्यावर, फळं आल्यावर मी डेफिनेटली एक व्हिडिओ वेगळा काढेल आणि तुम्हाला दाखवेल। हा आपला पेंडा आहे आणि तिथे आपली गाय आता चरत आहे, कारण ही जागा आता त्यांचीच होणार आहे। ती फारच बारीक अशी झाली आहे, कारण तिचं मूल वाढलं आणि ती जरा डिप्रेशनमध्ये होती। तर आता ती स्वतः खाऊ लागली सकाळी आणि खूप मस्ती करत होती, ते मला एकदम खुशी वाटली। तर हा आता पूर्ण असं हे पॅच आहे आपलं झाडाच्या तिथून हे पूर्ण पॅच आपण त्यांच्यासाठी बनवणार आहोत। ते खेळतील, बसतील तिथे। आपला पेंड्याचा शेड आणि हे सर्व पेंडे, अजून पेंडे येणार आहेत, तर आपण त्याला रचूया तेव्हा मी एक वेगळा व्हिडिओ काढणार आहे। तर खूपच मेहनत आहे। विष्णू मामा, प्रकाश सर्वांचं इथे कॉन्ट्रीब्युशन आहे। गोविंद मी विसरू नाही शकत, यशवंत। तर हे असं आपला व्ह्यू आहे आज सकाळी। हा टेम्पो आहे आपला आणि तो मी काल चालवत होते, तर माझं जाम आता हात दुखतात, कारण त्याची स्टेअरिंग व्हील आहे ती एकदम जाम आहे। तर असं ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्ही आरामात ड्राईव्ह करू शकता, पण ह्याच्यात मॅन्युअलमध्ये एकदम त्रास होतो। तर ही मी चालवते आणि हा आहे माझा घर। तर आता ही तुलसीचं वृंदावन मी आणलेलं आहे। आता आपल्याला तुलसी लावायची आहे। हे शेण नी सारवले असं पूर्ण, आणि पेंडा असा वर लावला आहे। तर ती चेअर्स तुम्हाला दिसत असतील, ती एक वेगळी काढून ठेवल्यात बाजूला। तो पिंजरा अजून बनवायचा आहे। आणि हे असं दिसते माझी तुलसी। तर हे माझं घर आहे। कसं वाटलं नक्की सांगा। आपलं जांभळाचं झाड त्याच्यावर, आणि सालुंग्या खूप आवाज करत आहेत। आपलं रेस्टॉरंट, आणि हे आहे आपली फार्मची बाजरी अशी आलेली।